आघाडीच्या 8 जागा आलेल्या आहेत. या बाबतीत पहिली प्रतिक्रिया काय आहे तुमची? माझी पहिली प्रतिक्रिया अशी आहे की लोकांना जनतेनं दिलेला जो कौल आहे तो निश्चितपणानं आम्ही मान्य केलेला आहे. प्रथम सुरुवातीलाच मी नूतन नगराध्यक्ष आनंद माने आणि निवडून आलेल्या सर्वच 2323 नगरसेवकाचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्यांच्या हातून शहराची चांगल्या पद्धतीनं सेवा करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आहे. आता अतिशय अनपेक्षित असा हा निकाल लागलेला आहे. त्याच्या बाबतीमध्ये थोडंसं आत्मपरीक्षण करावं लागेल. चूक बरोबर ह्या गोष्टी तपासून बघाव्या लागतील. राजकारणामध्ये यश अपयश हे येतच असतं नेहमी, परंतु आजच्या निवडणुकीसाठी जो निकाल जनतेनं दिलेला आहे त्यामध्ये त्याचं जरा आत्मपरीक्षण करायचं आम्ही ठरवलेलं आहे आणि भविष्यकाळामध्ये त्या ज्या काही दुरुस्त्या आहेत आत्मपरीक्षण करून ते येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्हाला ते दुरुस्त कराव्या लागतील. एवढंच या निमित्तानं मी सांगेन. धन्यवाद. या निकालामध्ये भाजप पक्षाला नाकारले असं वाटतं का तुम्हाला सांगोला शहरात? आज या ठिकाणी मी आपल्याला एवढीच प्रतिक्रिया देतोय की जनतेनं दिलेला कौल हा आम्ही मान्य केलेला आहे आणि अतिशय अनपेक्षित असा निकाल आहे. त्या बाबतीमध्ये आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. इतक्यात आपण कुठली प्रतिक्रिया पराभवाच्या बाबतीमध्ये देणं हे काही योग्य नाही. निवडणुकीमध्ये या अगोदर यश अपयश, फार मोठे पराजय, फार मोठे यश या सांगोला तालुक्यानं बघितलेले आहेत, सोसलेले आहेत. त्याच्यामुळं आज मी काय प्रतिक्रिया या संदर्भात देण्यापेक्षा ह्याचं आत्मपरीक्षण करून मग निश्चितपणानं आपल्याला देईन. येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीला आघाडी अशीच राहणार का? येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीला मी आपल्याला सांगितलेलं आहे की या निवडणुकीमधलं आत्मचिंतन मोठ्या आम्ही करू आणि त्यामध्ये जनतेला जे अपेक्षित आहे अशा पद्धतीचे निर्णय भविष्यकाळामध्ये घेतले जातील. धन्यवाद.